नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण जे काही LR ची सिरीज आहे ती सुरू केली आहे. जे काही SBI PO म्हणा किंवा SBI क्लरिकल मेन्स म्हणा, त्याच्यासाठी जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्यासाठी ही सिरीज सुरू केली आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिरीजचा फायदा तुम्हाला SBI PO प्री जे काही आता सुरू आहे किंवा SBI क्लरिकल मेन्स जे काही येणार आहे भविष्यामध्ये त्याच्यासाठी हे जे काही LR ची सिरीज आहे म्हणा, जे काही आपले क्वांटची सिरीज सुरू केलेली आहे, त्याचा सर्वांचा तुम्हाला फायदा होतच असेल. ठीक आहे. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला एक अप्रोच कळून जाईल की एक्झाममध्ये कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स येतात, कसं त्यांना फेस केलं पाहिजे, कोणत्या क्वेश्चनला कमी टाइमामध्ये सॉल्व्ह केलं पाहिजे, अशा सर्व गोष्टींचे एक बेसिक गोष्टी तुम्हाला समजून जातील. ठीक आहे. तर ठीक आहे, जास्त वेळ न घेता आपण सुरू करू. आज काय प्रॉब्लेम नाही. आज आपण मेन्स लेवलचं पझल घेणार आहे, जे की SBI PO मेन्सला पण येऊ शकतं, काही सांगता येत नाही. ओके, ठीक आहे. तर बघा काय म्हणतं इथं आहे 12% सीट बिटवीन टू पॅरल रोज म्हणते. म्हणजेच आपण कालच एक स्ट्रॅटेजी ऐकली की जेव्हा हे 12% असतात, 10% असतात, पहिल्या लाईनवरूनच आपल्याला समजलं पाहिजे 12% आहेत म्हणजे 6 जण खाली 6 जण वर बसतायत. फक्त याच्यामध्ये हे बघायचं की रो 1 आणि रो 2 आहे का, आणि रो 1 आणि रो 2 मधले नॉर्थ साऊथला कोण बघतं एवढंच बघायचं. आणि याच्याहून वेगळं काय असेल मेन्स मध्ये वेगळं काय, आता ही मेन्स SBI PO मेन्स का म्हणतोय ते तुम्हाला नेक्स्ट कळेल त्या पद्धतीवरून. ठीक आहे. तर बघा रो 1 आहे आणि रो 2 ऑब्विसली. ठीक आहे. 6 पर्सन्स इन इच रो. आता इथं म्हटलंय 6 पर्सन फेसेस नॉर्थ अँड रेस्ट फेसेस साऊथ. सॉरी, ठीक आहे. 6 जण नॉर्थला आणि 6 जण साऊथला. पण याच्यावरून तुम्हाला असं म्हणलं आहे का त्यानं, जो काही रो 1 आहे आणि रो 2 आहे तो नॉर्थ साऊथला बघताय असं म्हणलंय का? नाही. म्हणजेच या पझलचा असं आहे की असं 1 2 3 4 5 6 जण आहेत, पण हा जो काही वरला आहे किंवा खाल्ला आहे हा नॉर्थला पण बघू शकतो आणि हा साऊथला पण बघू शकतो. काही त्याची असं कंडिशन डायरेक्टली दिली नाही. ठीक आहे. ते आपल्याला शोधून काढायचंय. ओके. नेक्स्ट आहे नॉट मोर दॅन 2 पर्सन्स आर फेसिंग सेम डायरेक्शन सिट टुगेदर. म्हणजे जे काही आता समजा टुगेदर आहेत, A B C असं टुगेदर बसलेले आहेत, तर यांच्यामधलं मॅक्झिमम दोघ जण हे सेम डायरेक्शनला फेस करतायत. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. तर समजा आता लगातार हे बी नॉर्थ बघतंय. मग आता हे जो काही थर्ड पर्सन आहे हा नॉर्थलाच बघल का? नाही, हा ऑब्व्हियसली साऊथला बघल. त्याने सांगणार नाही हा थर्ड पर्सन साऊथला बसला. हे आपल्याला या कंडिशनवरून समजून जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे इक्वल नंबर ऑफ पर्सन्स आर फेसिंग सेम डायरेक्शन इन इच रो. म्हणजेच जर नॉर्थवाले वर 3 जण असतील तर साऊथवाले पण 3 असणार. ठीक आहे. म्हणजे इक्वल नंबर्स आहेत. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके, सुरू करू आपण पझल. ठीक आहे. हा, तर सुरू करू. हे बघा इथेपर्यंत कंडिशन आपण वाचले. याच्यामधून आपल्याला 2 कंडिशन समजल्या की जे काही मॅक्झिमम दोघ जण असे आहेत इन इच रो, मॅक्झिमम 2 नॉट मोर दॅन 2 पर्सन्स आर फेसिंग सेम डायरेक्शन इज इक्वल्स टू फेस, म्हणजे डायरेक्शन आपण धरू. ठीक आहे. मॅक्झिमम दोघ जणच एका डायरेक्शनला बघतात. ठीक. आपण सुरू करू. आता म्हणलं इथं 12 जण आहेत तर 6 जण बसू आपण इथं, काही प्रॉब्लेम नाही. 1 2 3 4 5 आणि 6. 2 कंडिशन घेऊ एका लगटच आपण, म्हणजे काही आपल्याला नंतर अवघड जाणार नाही. ओके. 1 2 3 4 5 6. आता रो 1 आणि रो 2 कोणत्या आपल्याला इथं दिलं नाही. ठीक आहे. कुणाला पण आपण रो आणि कुणाला पण रो 2 घेऊ शकतो. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. हे आपण वर घेऊ थोडं, म्हणजे कंडिशन थोडे जास्त दिसत आहेत. ठीक आहे. ओके. हा, ही कंडिशनच काढून टाकू आपण, म्हणजे आपली जागा कमी लागणार. ठीक आहे. ओके, ठीक. इथे कंडिशन घेऊ 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. हा, आता बघा सुरू करू डायरेक्टली. M सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हू सिट्स अपोजिट टू यस. एक ही दिले का बघा, रो 1 आणि रो 2. इच पर्सन इन अ रो सिट एक्झॅक्टली अपोजिट टू रो 2. रो 2 इज साऊथ ऑफ रो 1. म्हणजे जो काही रो 1 आहे तो ऑब्व्हियसली वर असेल आणि हा रो 2 असेल खाली, कारण रो 1च्या खाली रो 2 आहे म्हणले. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला समजलं असतं. हा,
नेक्स्ट आहे एम सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हू सिट अपोजिट टू एस म्हणलंय, म्हणजेच एसचा जो कोणी सेकंड टू द लेफ्ट असेल त्याच्या अपोजिट एम आहे म्हणले. ठीक आहे, हे कंडिशन एम सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हू अपोजिट टू एस. ओके, ही कंडिशन झाली. एस सिट्स इन अ रो 1 म्हणलंय. इथे बघा एस सिट्स इन अ रो 1, एस इज इक्वल टू 1, एस इज इक्वल टू 1. ठीक आहे, आणि नेक्स्ट म्हणलंय ऍटलीस्ट 2 पर्सन्स आर सिटिंग टू द राईट ऑफ यस, म्हणजे यसच्या राईटला ऍटलीस्ट 2 जण आहेत या कंडिशन. बघ आता रो 1 ला आहे. हा, आता समजा एक ऍझम्पशन घेऊ. आता रो 1 ला आहे म्हणले यसच्या सेकंड टू द लेफ्ट, यसला जर समजा इथे घेतलं आणि यस जर नॉर्थला बघत असेल, सेकंड टू द लेफ्टला इथे घेतलं तर इथे यम येईल एका कंडिशन मध्ये. एका कंडिशन मध्ये हा जर, आणि इथं म्हणलंय ऍटलीस्ट 2 जण हे राईटला आहेत म्हणले. ठीक आहे, हा जर नॉर्थला इथे घेतलं तर याच्या राईटला इकडं 3 जण येतात, म्हणजे कमीत कमी 2 जण येतात. यस साठी ही एक कंडिशन झाली. आता नेक्स्ट कंडिशन बघू आपण. जर यसला जर आपण इथं घेतलं आणि यसला जर साऊथला घेतलं तर यसच्या सेकंड टू द लेफ्ट इथं येईल आणि त्याच्या अपोजिट यम येईल, पण ही कंडिशन सॅटिस्फाय नाही होणार. यसची जी काही ऍटलीस्ट 2 जण आहेत ती कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक समजलं असेल यस साठी फक्त 2च जागा आहेत आणि जो काही यस आहे हा नॉर्थलाच बघणार आहे. कसं ते आपण बघू. ऍटलीस्ट 2 म्हणल्यावर ठीक आहे, सॉरी, ऍटलीस्ट 2 म्हणले म्हणजे 2 जण येऊ शकतात. इथे यस नॉर्थ आणि साऊथ दोन्ही पण येऊ शकतात. ती कंडिशन नेक्स्ट कंडिशनवर आपण बघू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, होते गडबड मेन्स आहे. नेक्स्ट बघा, यम आणि यस आर फेसिंग सेम डायरेक्शन. ठीक आहे, याच्यावरून कळाल तुम्हाला यम इज इक्वल टू यस फेस. ओके, हा, यम डज नॉट सिट ऍट एंड ऑफ द रो. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला समजलं असेल यस तर इथे येत नाही, यस तर नॉर्थला तर बघत नाही, इथं जर असेल तर इथं नॉर्थला नाही बघणार. जर यस इथं असेल तर ऑब्व्हियसली साऊथला असेल. ठीक आहे, याच्यावरून एक कळालं असेल म्हणजे यस तिथे येणार नाही, असेल तर साऊथला बघत असेल. ठीक आहे, तर नेक्स्ट बघू यम डज नॉट सिट एंड ऑफ द रो. इथे आपण हे घेऊ एंड. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट बघू, द वन हू सिट्स अपोजिट टू यस फेसिंग सेम डायरेक्शन ॲज यम, म्हणजे यसच्या जो कोणी अपोजिट असेल इज इक्वल टू यम म्हणजेच फेस. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. याची कंडिशन वेगळी घेऊ आपण. ओके, हा, इज इक्वल टू यस. ठीक आहे, नेक्स्ट आहे ओनली वन पर्सन सीट बिटवीन एस अँड पी. एस आणि पी मध्ये फक्त 1 जण आहे म्हणलंय, एस आणि पी मध्ये 1 जण आहे. ठीक आहे, हे पण ठीक आहे. मग आहे द वन हू अपोजिट टू पी सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एन. पीच्या जनकोनी अपोजिट आहे, इथंच कंडिशन घेऊ आपण. पीच्या जनकोनी अपोजिट आहे तो इमिजिएट लेफ्ट ऑफ एन आहे म्हणलं. ओके, एन डज नॉट सिट एंड ऑफ द रो, आणि इथं म्हणले डायरेक्टली एन इज नॉट इक्वल टू एंड. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन सिट लेफ्ट ऑफ एन इज सेम एज नंबर ऑफ पर्सन लेफ्ट ऑफ यू. म्हणजेच एनच्या जेवढे लेफ्टला आहेत तेवढेच यूच्या लेफ्टला आहेत. ओके, याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. इथे डायरेक्टली दिले यू अँड पी आर नॉट इमिजिएट नेबर्स. भारी, यू आणि पी हे नेबर नाहीत. ओके, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे इथे बघा, व्ही सिट्स अपोजिट टू द वन हू सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर. म्हणजे आरच्या जो कोणी सेकंड टू द लेफ्ट आहे त्याच्या अपोजिट व्ही आहे असं म्हणलं आहे. हे पण घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. मग आहे व्ही अँड यम आर नॉट सिटिंग इन अ सेम रो. बरोबर, व्ही इज नॉट इक्वल टू यम रो. ठीक आहे, ही पण कंडिशन आपण घेतली. नेक्स्ट आहे आर अँड एस आर फेसिंग अपोजिट डायरेक्शन्स. आर अँड एस आर अपोजिट डायरेक्शन्स. ओके, आर डज नॉट सिट एंड ऑफ द रो, आर इज नॉट इक्वल टू एंड. इथं आपण लिहू, इथं आर डज नॉट सिट एंड ऑफ द रो. पी फेसेस सेम डायरेक्शन ॲज आर. ओके, पी इज इक्वल टू आर फेस. ओके, असं आपण कंडिशन घेऊ. कंडिशन असं लिहून घ्यायचं. आपल्याला डायरेक्टली कोणती कंडिशन दिली नाही म्हणून आपण बसवत नाही. जर डायरेक्टली कोणती कंडिशन दिली असती तर आपण डायरेक्ट बसवलं असतं.
मेन्स आहे डायरेक्ट देणार नाही, त्यांना आपल्याला काढून घेणार आपल्याकडून, वेळ वेळ घालवणार आपला, ठीक आहे. पण आपण काही घाबरायचं नाही, ठीक. मेन्स आहे वेळ सगळ्याचा जाणार तुमचा गेला म्हणजे. नेक्स्ट आहे क्यू नीदर सीट ऍडजस्टन टू यू नॉर व्ही. क्यू जो आहे हा यू आणि व्हीच्या ऍडजस्टन नाही म्हणलं. ओके. नेक्स्ट आहे टी सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू. समजलं? टी सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू. ठीक आहे, म्हणजेच क्यूच्या सेकंड टू द लेफ्टला जो आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला टी आहे, त्याच्यामधलं एकदा नॉर्थ किंवा साऊथ बघू शकतं, त्याच्यामुळे ते दिलंय. ठीक आहे, नसतं दिलं नसतं. ओ सीट सेकंड टू द राईट ऑफ यल. यल जो आहे त्याच्या सेकंड टू द राईटला ओ आहे म्हणलं. ओके. इथं आहे डब्ल्यू डज नॉट फेसेस साऊथ. डब्ल्यू हा नॉर्थला बघतोय, काय नाही. डब्ल्यू इज इक्वल टू नॉर्थ. ओके. नेक्स्ट आहे यल सिट्स अपोजिट टू नीदर क्यू नॉर टी. जो कोणी यल आहे हा क्यू अँड टीच्या अपोजिट नाही म्हणलंय. ओके. जो काही यल आहे हा क्यू अँड टी च्या अपोजिट नाही. ओके, नाही. हा. नेक्स्ट आहे यस डज नॉट फेसेस टी. टी हू डज नॉट सिट एंड ऑफ द रो. यस हा टी ला फेस करत नाही. यस हा टी ला फेस करत नाही. आणि जो काही टी आहे तो एंडला नाही. टी इज नॉट इक्वल टू एंड. इथं लिहून घेऊ आपण. हा, तर तुम्हाला समजलं असेल मेन्स लेवलचाच आहे पझल. ठीक आहे, आपण आलतू फालतू घेत नाही. ओके, ठीक आहे. बरं, सुरू करू आपण. बघा कोणती कंडिशन बसू शकते का. आपल्याला याच्यावरून एक तर समजलं की यस जो आहे तो रो 1 ला आहे. ओके, आणि जो काही यसच्या राईट साईडला ते ऍटलिस्ट दोघं जण आहेत. मग आपण कंडिशन कमी करण्यासाठी फॉर समजा आपण इथं हे घेतलं तर साऊथ घेतलं तर, ठीक आहे, इथं साऊथ घेतलं तर, आणि याला तिथं जर नॉर्थ घेतलं तर ऍटलिस्ट 2 होऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही. आता एक कंडिशन वर घेऊ आपण. इधर यसला दोन्ही कंडिशन मध्ये नॉर्थला बसू आणि दोन्ही कंडिशन मध्ये साऊथला बसू. पहिल्यांदा आपण घेऊन बघू, नंतर सुरू करू. ठीक आहे. आणि मेन्स आहे 1-2 मिनिटात पझल नाही सॉल्व्ह होणार तुम्हाला फ्री सारखं. ठीक आहे, फ्रीचा आता विसरून जावा. मेन्सला वेळ लागतो आणि मार्क पण तसेच भेटतात. 2 मार्काला किंवा 1.5 मार्काला एक क्वेश्चन असतो. ठीक आहे. तर बघा आता समजा इथं यसला आपण घेतलं, पहिल्यांदा नॉर्थला घेतोय. हा, तिथे एकदा घेतला, ऍटलिस्ट 2 आहेत म्हणून राईट साईडला, आणि यसला इथे एकदा घेतलं, म्हणजे नॉर्थची पण कंडिशन सॅटिस्फाय होईल आणि साऊथची पण कंडिशन सॅटिस्फाय होईल लगेच. पहिल्यांदा नॉर्थचं झालं. यसच्या ज्यानं कोणी सेकंड टू द लेफ्ट आहे त्याला यम आहे म्हणलंय, म्हणजे यम इथे घेतला. यसच्या जो कोणी इकडं असेल सेकंड टू द लेफ्ट त्याच्या अपोजिट यम आहे, इकडे यम येईल. ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. पहिल्या कंडिशन मध्ये यम तिथे बसणार नाही का, समजलं असेल तुम्हाला, कारण यम हा एंडला नाही म्हणलंय. ठीक आहे, यम इथं बघा, यम हा एंडला नाही. ठीक आहे, म्हणून ही कंडिशन पहिली तर झाली, इथंच पहिली कंडिशन गेली. आता यसला इथं आपल्याला राहिलं साऊथ, यसला साऊथ घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. यसच्या सेकंड टू द लेफ्टला जो कोणी असेल त्याच्या इथं यम असेल, यम इथं आला. आता यस इथं येणार नाही, समजलं का, 2च कंडिशन उरल्या. यस इथे येणार नाही आणि साऊथला बघणार नाही, समजलं का तुम्हाला, कारण यसच्या सेकंड टू द लेफ्टला काय येणार, एक एंड येणार आणि एंडला एम नाही, समजलं असेल. म्हणजे 2च कंडिशन मध्ये तुमची कंडिशन होते, म्हणजे हे बसून जाते. समजलं, काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा, यसच्या जो कोणी अपोजिट आहे, यसच्या अपोजिट हा आहे आणि त्याचा आणि एमचा फेस सेम आहे म्हणलं. यसच्या अपोजिट कोण आहे आपल्याला माहिती नाही. 2च कंडिशन्स आहेत म्हणून आपण हे पुसलं तरी चालेल का, बघू आपण, नेक्स्ट बघू. आणि इथं बघा सगळ्यात महत्वाचं आहे बघा, यस आणि एमची जी काही आहे फेस हे सेम आहे म्हणलं. इथं आहे कंडिशन ही, एम अँड एस आर फेसिंग सेम डायरेक्शन, म्हणजे एम इथं नॉर्थ होईल आणि जो काही एम आहे इथं नॉर्थ होईल. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. ही कंडिशन पण झाली. आता नेक्स्ट आहे यसच्या जो कोणी अपोजिट आहे तो एमच्या फेसिंग सेम आहे एमचे म्हणले, म्हणजे इथं नॉर्थ येणार, इथं पण नॉर्थ येणार आणि इथं साऊथ येणार. ठीक आहे, एमला सेम आहे म्हणलं, सॉरी इथं नॉर्थच येणार, म्हणजे एमच्या सेम फेसिंग आहे म्हणलं, इथं नॉर्थ आला. ओके, इथं नॉर्थ आलं, ह्याला असं नॉर्थ घ्यायचं आपण. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही.
ही कंडिशन पण झाली. आता त्याच्या रिलेटेड कोणत्या कंडिशन आहेत का? इथं बघा, एस अँड पी मध्ये एक जण आहे म्हणले, एस अँड पी मध्ये एक जण आहे म्हणले, आणि जो काही पी आहे हा यांच्या इमिजिएट लेफ्ट वाल्याला फेस करतोय. आता बघा, एक 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 आपण हे घेऊ, कंडिशन घेऊ. एस आणि पी ला इथं घेतलं, पी ला इथे घेतलं, पी ला समजा इथे घेतलं, हा एन इथं असेल, एन इथे येणार मग, कारण एन सॉरी इथं पण येऊ शकतो, एन नॉर्थला बघून इकडे इमिजिएट लेफ्टला येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. दोन कंडिशन होणार इथं. जर मग पीला आपण कुठं घेऊ शकतो? दुसरी कंडिशन आहे का पीची? आर अँड एस अपोजिट डायरेक्शन आहेत, एनच्या इकडे जेवढे आहेत तेवढे क्यूच्या लेफ्टला आहेत. ओके, एल आणि ओच्या, ओ हा सेकंड टू द राईटला, क्यूच्या सेकंड थर्ड टू द लेफ्ट, टी आणि एस फेस नाहीत. ओके, आर एंडला नाही, आर इज नॉट इक्वल टू एंड, बरोबर आहे. आरच्या सेकंड टू द लेफ्टला, ठीक. कोणत्या कंडिशन बसते का बघा इथं, एल क्यू आणि टी ला फेस करतो, डब्ल्यू नॉर्थला. ओके, एवढ्याच कंडिशन आहेत. क्यू यू आणि व्हीचा नेबर नाही. ओके, तर बघा कोणती कंडिशन आपण घेऊ शकतो का याच्यातून? जर समजा, ओके, पहिल्यांदा आपण ना एक मिनिट, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघत होतो की आपली एक स्ट्रॅटेजी होती, जेवढ्या कंडिशन आपल्याला कमी करता येतील तेवढ्या कंडिशन आपण कमी करणार आहेत. म्हणजेच काय, तुमचं काय म्हणणं आहे? तर आता जर समजा इथं पी ला जर घेतलं तर एन साठी ना इथं कंडिशन येऊली, इथं कंडिशन येऊली, एन इथं पण बसू शकतो. आणि पी ला साऊथ मध्ये घेतलं तरी एन साठी दोन कंडिशन यायला येतात. ठीक आहे, तर पी ला आपण इकडे घेऊ, पहिल्यांदा नॉर्थला घेऊ. इकडे जर घेतलं पी ला, बरं ठीक आहे, इकडेच घेऊ, इकडे पण बसू शकतो, इकडे पण एकच कंडिशन यायला, काय प्रॉब्लेम नाही. इकडे पण घेऊ, काहीच, हा इथे एम आहे. ओके, जर समजा पी ला इथे घेतलं, पीच्या अपोजिट ज्यांना आहे तो एनच्या इमिजिएट लेफ्टला आहे म्हणले, म्हणजे एन हा नॉर्थला बघणार. पण आपणाला इथंच म्हणलं आहे मॅक्झिमम दोघ जण हे नॉट मोर दॅन 2 पर्सन फेसिंग सेम डायरेक्शन. समजलं तुम्हाला? म्हणजे इथली कंडिशन तर येणार नाही एनला, कारण एनला नॉर्थलाच बघावं लागेल, कारण यांच्या जो कोणी अपोजिट आहे. ओके, हा, तुम्हाला हे समजलं असेल. एन नॉर्थला का बघणार? एन एकतर एंडला येत नाही, आणि एन इथं बसल्यानंतर तो ऑब्व्हियसली नॉर्थला फेस करावं लागणार, कारण यांच्या इमिजिएट लेफ्टला इथं कंडिशन आहे. यांच्या जो कोणी इमिजिएट लेफ्टला आहे त्याच्या अपोजिट पी आहे म्हणजे, मग पी पण इथे येणार नाही, मग पी ला उरली एकच जागा. कंडिशन कमी कसं करायचं याच्यावरून तुम्हाला समजलं असं. मी डायरेक्टली पझल बसवू शकला असतो, फक्त कंडिशन कोणत्या चुकत आहेत आपल्या ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. आता मग उरली एनला एकच जागा, मग एन इथे येऊ शकतो, इथं, हा ठीक आहे. एन साऊथला बनणार, कारण यांच्या इमिजिएट लेफ्टला जो आहे तो येणार, आणि एन एंडला नाही म्हणले. आता वरली कंडिशन बघू. पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन बसते आहे, तर आपण तिलाच पुढे घेऊन जाणं असं मला गट फिलिंग वाटते, पण बघू, ठीक आहे, तेच जाऊ दे. आता बघा, यांच्या लेफ्टला एक जण आहे, यांच्या लेफ्टला एक जण आहे, तर यूच्या लेफ्टला पण एक जणच असायला पाहिजे. ओके, मग बघा, यू इथे येईल का? यू खाली येईल का? कुठे यू इथे येणार का? नाही, यू वरच येणार. हा, यू वरच येणार. आणि सगळ्यात महत्वाचं, यू साठी एकतर इथं जागा आहे आणि एकतर इथं जागा आहे, दोन कंडिशन आहेत. पण यू ची जागा कमी करण्याचं, हा इथं कंडिशन आहे बघा, यू अँड पी इज नॉट नेबर्स, यू अँड पी नेबर्स, म्हणजे यू इथंच येईल, यू इथंच येईल, आणि यू हा नॉर्थला बघणार. समजलं का तुम्हाला? हा जर नॉर्थला बघत असेल, हा जर नॉर्थला बघत असेल, तर हा साऊथला बघणार ऑब्व्हियसली. का? कारण जे कोणी मॅक्झिमम दोघं जण सेम डायरेक्शनला बघतायत. मग इथं बघा, एम आणि हा जर नॉर्थला बघत असेल तर हा साऊथला बघणार. डायरेक्शन तुम्हाला समजलं असेल. ही कंडिशन झाली एन आणि यू ची. समजलं का तुम्हाला? एक एक कंडिशन हे करत जायचं, सॉल्व्ह करत जायचं, त्याला कट करत जायचं, आपला पण सगळ्या कंडिशन सॉल्व्ह होऊन जातात. काही घाबरायचं नाही. मेन्स असलं म्हणजे काय, ते पण हेच आहे ना, सॉल्युशन आहे ना त्याचं. नेक्स्ट म्हणलंय व्ही आणि एम. इथं बघा, व्ही अँड एम सेम रो नाही, त्यांचं सेम रो नाही म्हणलंय. हा, मग व्ही हा इथे येईल का? दुसऱ्या रो मध्ये येईल का? व्ही नाही, वरच येणार. मग व्ही जर वर येत असेल आणि इथं दुसरी व्ही ची कंडिशन आहे, आरच्या सेकंड टू द लेफ्टला ज्यांना आहे तो व्ही ला फेस करतोय म्हणले, मग
आणि एक कंडिशन आहे, पी आणि आर जो आहे हा सेम डायरेक्शनला फेस करतोय आणि आर हा एंडला नाही. किती कंडिशन आहेत त्याच्या बघा, किती आपल्याला त्यानं सॉल्व्ह करून दिलंय, म्हणजे हद्दच नाही. आर इथं पण येऊ शकत नाही, म्हणजे आर ऑब्व्हियसली खालीच येणार आहे कारण व्ही वर येणार आहे. ओके, आणि आर हा इथं पण येणार नाही. आर साठी उरल्या दोन जागा. आता जर आरला आपण इथं घेतलं, यांच्या साईडला बघा, इथं जर आर घेतलं तर आरच्या सेकंड टू द लेफ्ट कोण आहे, यम बसलाय. त्याच्या अपोजिट व्ही येते म्हणलं, मग इथं व्हीला जागा आहे का, नाही, मग आर इथे येणार नाही. समजलं तुम्हाला, ही कंडिशन गेली. इथं आर गेला, मग आरला उरली एकच जागा, आर इथं आला, आरच्या सेकंड टू द लेफ्ट म्हणजे एन, त्याच्या अपोजिट येणार व्ही. ही कंडिशन तुम्हाला समजलं असेल. आर एकतर एंडला पण नाही, आरच्या सेकंड टू द लेफ्टला पण बसला आणि अपोजिट पण आला तो व्हीच्या. आता इथं म्हटलंय जो कोणी यू हा आहे का बघा, क्यू जो आहे हा यू आणि व्हीचा नेबर नाही. मग क्यू इथे येईल का वर, इथे येणार का, नाही, क्यू इथं पण येणार नाही, क्यू हा खालीच येणार. ठीक आहे, खाली क्यू साठी 3 जागा आहेत, 1, 2 आणि 3 जागा आहेत क्यू साठी. ठीक आहे, ते नेक्स्ट बघू आपण किती कुठं बसणार आहे तो. आता बघा इथं बसल तो क्यूच्या जो कोणी सेकंड टू द लेफ्ट आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला टी आहे आणि टी हा एसला फेस करत नाही. म्हणजेच आता बघा आता जर क्यू इथे घेतलं, क्यूच्या ऑब्व्हियसली साऊथला घ्यावं लागेल, क्यूच्या सेकंड टू द लेफ्टला आर आहे, मग आरच्या इमिजिएट लेफ्टला टी येईल का, इथं टी येईल का, नाही, बरोबर. मग क्यूला उरली जागा किती, उरली जागा एकच, क्यूला जागा किती उरली, एकच. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. हे सगळं आपण काढून टाकू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे वाटणार नाही. हे जर चुकलं परत कंडिशन घेऊ आपण, पण मला वाटतं हे बसल म्हणून हे खोडून टाकतोय, तुम्हाला जास्त गिजगोळ नको वाटायला म्हणून ना. ओके, ही झाली कंडिशन, हे पण झाली कंडिशन, आर आणि व्ही ची पण कंडिशन झाली आहे, कारण ही एक एक कंडिशन मध्ये बसून गेले. ठीक आहे, एन आणि यू ची पण कंडिशन झालेली आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचं सुरू झालं आहे, एवढ्या कंडिशन उरल्या आहेत. तर बघा पी आणि आर ची कंडिशन, आर आणि पी हे सेम डायरेक्शनला फेस करतात म्हणले, म्हणजे आर जर साऊथला बघत असेल तर पी पण साऊथला बघल, इथं पी आहे, पी हा साऊथला बघल. ठीक आहे, हे समजलं असेल. ही कंडिशन पण गेली. आता एक कंडिशन आपली चालू होती, जो कोणी क्यू आहे हा क्यूच्या सेकंड टू द लेफ्टला ज्यांना आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला टी आहे म्हणलं. मग टी आणि जो कोणी एस आहे हा फेसिंग करतोय का टी सीट्स, टी आणि एस ची काही कंडिशन आहे का कुठं, एस डज नॉट फेसेस टी, एस डज नॉट फेसेस टी. हा, तर ठीक आहे, एस डज नॉट फेसेस टी म्हणलंय, म्हणजेच एस हा नॉर्थला बघतोय आणि टी जर त्याच्या खाली आला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण एस हा फेस करत नाही म्हणताय, म्हणजे खाली बघत नाही. दोघांचा जो काही फेस आहे तो सेम नाही, याचा अर्थ असा होतो. तेच मला वाटलं काहीतरी आपलं गडबड होतंय त्याच्यामुळं. आणि जर समजा आता इथं बस आले, मग इथं घेऊ एकदा, इथं क्यू काय येत नाही ते बघू आपण. इथं जर क्यू घेतलं त्याच्या सेकंड टू द लेफ्ट एम आहे, एमच्या इमिजिएट लेफ्ट टी जर इथं घेतलं तर काय चुकते बघा, इथं डायरेक्ट म्हणलं इथं समोरच आहे, टी इज नॉट इन अ एंड, म्हणजे टी हा एंडला बसत नाही, मग आपली कंडिशन एकच उरली, क्यूलाच एंडला घ्यावं लागल. ठीक आहे, आणि जर क्यू ह्या एंडला जर घेतलं, आता क्यू मग नॉर्थला एकच जागा उरली, क्यू जर नॉर्थला बघत असेल तर क्यूच्या सेकंड टू द लेफ्ट हा आहे, त्याच्या इमिजिएट लेफ्टला आर आहे, मग तिथं टीला जागा नाही. समजलं तुम्हाला याच्यावरून, क्यूला एकच जागा आहे, क्यू इथं बसणार, क्यू हा ऑब्व्हियसली साऊथला बसणार, कारण सेकंड टू द लेफ्टला जो आहे तो टी आहे म्हणलं, मग ह्याच्या सेकंड टू द लेफ्ट आर आहे, आरच्या इमिजिएट लेफ्ट इथं टी येणार. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. इथं मग आपण टी घेऊ. ठीक आहे, ही कंडिशन पण झाली. आता टी पण एंडला नाही, ही कंडिशन झाली. आता क्यू आणि यू ही पण कंडिशन झाली, मग हे कंडिशन आपण काढून टाकू. क्यू आणि यू हे नेबर नाहीत म्हणले, ती पण झाली ना आपली. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक्झामचं सांगू, फक्त क्वेश्चनला बघून घाबरायचं नाही. आणि एवढ्या मोठ्या कंडिशन आहेत, आता कसं सगळ्यांचंच ते होणार आहे, तुम्ही काही वेगळे नाही, फक्त तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवर विश्वास ठेवा, सगळं काही होऊन जाणार, सगळं. व्ही आणि एम हे सेम रो मध्ये नाहीत म्हणले, ही पण कंडिशन झाली आहे.
आर आणि एस हे इज नॉट इक्वल टू फेसिंग सेम डायरेक्शन. बरोबर आहे. आर साऊथला बघतोय, एस नॉर्थला बघतोय, मग ही पण कंडिशन झाली. तर उरली काय, एकच कंडिशन. इधर डब्ल्यू हा नॉर्थला बघतोय, डब्ल्यू वर तर बसू शकतो किंवा खाली तर बसू शकतो, डब्ल्यू ला दोन्ही जागा आहेत, पण एलच्या सेकंड टू द राईटला ओ आहे म्हणलंय. आता एल ला जागा कुठे आहे बघा, एल आणि ओ ला दोन बसणारे आहेत असे आहेत का कुठं, वरच आहेत, कारण खाली तर बसू शकत नाही, खाली फक्त एक जागा आहे, खाली फक्त एक जागा आहे आणि वर दोन आहेत, म्हणजे इथं डब्ल्यूच बसणार आणि डब्ल्यू हा नॉर्थला बघणार. ही कंडिशन झाली. या कंडिशनला पण आपण काढून टाकू. नेक्स्ट आहे एल सेकंड टू द राईट ऑफ ओ, आणि एल जो आहे हा क्यू आणि टी ला फेस करत नाही म्हणले. मग एल इथे येईल का, एंडला येईल का, इथे येईल का, एल इथे येईल का, नाही, कारण एल हा क्यू ला इथे फेस करणार, म्हणून इथे एल येणार नाही. ठीक आहे, एल ला काढला आपण. मग उरलं काय, ओ. एल इथे येईल, मग एलच्या सेकंड टू द राईटला जो आहे तो ओ आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आणि जो काही ओ आहे, ओ ची डायरेक्शन आपल्याला काढायचंय. ओ कुणाला फेस करतोय असं काही दिले का कुठं. हा, इथे एक कंडिशन आहे बघा, इक्वल नंबर ऑफ पर्सन्स आर फेसिंग सेम डायरेक्शन. म्हणजे बघा इथं आता वर बघा, नॉर्थ वाले किती आहेत, एक आहे, दोन आहे आणि दोनच आहेत. आणि जो काही हे आहे व्ही कुणाला तर फेस करतोय ना, व्ही आणि हे कोणतरी सेम फेस करतंय. व्ही ची डायरेक्शन काढली होती आपण, कंडिशन गेली आहे. ठीक आहे, V and M are not sitting in same row. R and S are facing same direction. R does not. P faces same direction as R. Q neither adjacent to U and V. T second to the left of Q. L W does not faces south. Okay, बरोबर आहे. L neither. T does not end of the row. Okay. इथं V आणि कोणाची कंडिशन, O ची काही कंडिशन आहे का बघा, कारण एक आपलं नॉर्थला किंवा साऊथला बघणार आहे. आपलं काहीतरी राहिलंय. V and M are not in the same row. R and S are facing same direction. P faces R. ठीक है, only one person S and P. P sits in N does not end of the row. ठीक है, U and P are not V opposite to second to the left of R. North south जर घेतला, ओके, L Q आणि T ला फेस करत नाही. ओके, Q आणि T ला. O ची काहीतरी कंडिशन आपली राहिली आहे, O सेकंड टू द राईट ऑफ L. W does not faces south. O ची एकच कंडिशन दिली इथं. जर हा नॉर्थला घेतला काय होणार ते बघू आपण. ठीक आहे, ऍटलीस्ट 2 पर्सन्स आर सिट राईट ऑफ एस. ओके, बरोबर आहे. M and S are facing same direction. M आणि S बरोबर आहे. M does not, the one who opposite to S is facing same direction as M. बरोबर आहे. त्यांचं काय नाही. The one who S and P, the number of persons, equal number of persons are facing the same direction in each row. ठीक आहे, आपली एक कंडिशन काहीतरी राहिली आहे, त्याच्यानुसार आपल्याला फक्त O आणि जो काही V आहे तो सेम फेस करतोय म्हणलं, म्हणजे त्यांची फेसिंग काढायची आपल्याला. तर ती कसं ते आपण बघू, काय नाही. पझल आपलं झालं, हे ह्याचा आन्सर आहे, हे फायनल आहे. फक्त आपली एक कंडिशन राहिली कुठली तरी, V and M are not second to the left of U and P are not immediate neighbors. ठीक है, N does not sit in of the row. P sits immediate left of the one who sit opposite to him. आपण पहिल्यापासून बघू. ठीक आहे, M second to the left of the one who sit opposite to S. S in a row 1, at least 2 persons M and S. M does not sit end of the row. The person opposite to S same direction, only one person S and P. The one who opposite to P sits immediate left of N. Yes, immediate left of N. The one who opposite to P. Okay, it's the condition झाली. N does not end of the number of person left of N is same as right of U, left of U. बरोबर आहे. मग काय राहिलं, V opposite to the person left of R. ठीक है, V and M are not in a row. R and S are facing opposite direction. R does not sit end of the row. P faces same direction as R. P बरोबर आहे. P हा साऊथला बघतोय. जर साऊथला बघत असेल, हा जर नॉर्थला बघत असेल तर ठीक आहे, O सेकंड टू द राईट ऑफ L. बरोबर आहे.
T immediate left of the one who second to the left of Q. T immediate left of the one who sits second to the left of Q. Qच्या second to the okay बरोबर आहे. O second to the right of L. W does not face south. L sit opposite to Q nor T. L sit opposite to Q nor T बरोबर आहे. S does not face T. T does not. ओके, हे आपलं पझल तर बरोबर आहे. जी काही O आणि V ची कंडिशन आहे ती मे बी या पझल मध्ये दिली नाही तिने, त्याच्यामुळे त्यांच्या कंडिशनचं जे काही आपल्याला आन्सर आहे ते भेटत नाही. ओके, याच्यावरून आपल्याला हे भेटलं असेल की जे काही सेम त्याच्यावर आहेत म्हणजे इधर नंबर ऑफ पर्सन जे काही रो मधले आहेत ती सेम ह्याला फेस करतायत असं म्हणलं होतं. पण याच्यामध्ये बघा इथं साऊथला पण 2 जण आहेत, नॉर्थला पण 2 जण आहेत, उरल्यात O आणि V. यांची कंडिशन भेटत नाही. यांचं म्हणजे इधर याच्यामधून मे बी ह्याच्यामध्ये एक कंडिशन राहिली असेल की O और V अपोजिट डायरेक्शन असं काहीतरी असेल. तर ठीक आहे, तर आय होप हे समजलं असेल तुम्हाला. यांचं मी कंडिशन नेक्स्ट असेल का नाही ते बघून घेतो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण हे आपला आन्सर आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे, मी आन्सर पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलला शेअर करतो. ओके, आय होप तुम्हाला अप्रोच कळाला असेल आणि तुम्हाला एक हे कळालं असेल की मेन्स राहू प्री राहू पहिल्यांदा जो काही आपलं प्रॅक्टिस आहे त्याच्यावर भर द्या. तुमच्या प्रॅक्टिसवर तुमचा विश्वास राहू द्या आणि तुम्ही प्रत्येक एक्झाम क्रॅक करू शकता. हा तुमच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.